आणि आज तुम्ही उमेदवारी आहे ते उमेदवारी अर्ज माघारी घेत आहेत, तर त्या संदर्भात काय? नाही, आज तुम्ही गेले 2 दिवस पाहत होता की मी पहिल्या दिवसापासून सांगतो, जो पक्षांनी जो आदेश दिला, वहिनींनी जो आम्हाला आदेश दिला, त्याचं पालन करत या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेणार आहे. काल काकडे आणि तुमची भेट झालेली होती. या भेटीमध्ये त्यांनी काय तुमची मनधरणी केली का, किंवा असं काही घडामोडी घडल्या का? नाही, तसं मनधरणी नाही, प्रोटोकॉल म्हणून ते मला भेटायला आले. परंतु मला ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा उमेदवारी मागण्याचा हा अधिकार असतो आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत झगडण्याची मी माझा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस एखादा पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतात त्याच्याबरोबर जाणं हा एक प्रामाणिक कार्यकर्त्याचं काम असतं. त्या पद्धतीने ज्यावेळेस पक्षश्रेष्ठीकडनं हा निर्णय घेण्यात आला की अधिकृत उमेदवार म्हणून काकडेंची निवड केली, त्या दिवशी आम्ही तो मान्य केला आणि पक्षाच्या ह्याच्यासाठी आम्ही काम करत राहणार. अजितदादा हयात असताना खरं तर संजय काकडे आणि अनिल भोसले यांच्यासोबत त्यांचे काही वादसुद्धा झाले होते. आज दादा असते तर कदाचित चित्र वेगळं असतं, एक निष्ठावंत म्हणून तुमच्याकडे उमेदवारी मिळाली असती. मात्र आजचं चित्र आहे ते वेगळं दिसतं. यामध्ये कुठंतरी मनात त्यात शल्य आहे का? नाही, निश्चितपणे दादा गेल्याचं शैल्य हे प्रत्येकाला आहे. परंतु हाच निर्णय झाला असता किंवा नसता झाला असं सांगणं आता उचित ठरणार नाही. त्या काळामध्ये त्या परिस्थितीला अनुसरून प्रत्येक नेते एक निर्णय घेत असतात. आज जो निर्णय घेतला तो आम्ही मान्य करतो. आज वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही परत पक्ष पुढे नेण्याचं काम करतोय. त्यामुळं त्यावेळेस काय झालं असतं, त्यावेळेसची सिच्युएशन काय होतं हे आज प्रेडिक्ट करणं योग्य ठरणार नाही. पण आपल्याला उमेदवारी न मिळाल्यामुळे आपले कार्यकर्तेसुद्धा नाराज झालेत. खरं तर पर्वतीमधले कार्याध्यक्ष त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता, परत तो आता माघारी घेतला आहे. मात्र बरेचसे कार्यकर्त्यांची मनेसुद्धा दुखावली आहेत, किंवा जो हा निर्णय झाला आहे कुठंतरी पैशाकडे ही उमेदवारी गेलेली आहे अशी सुद्धा चर्चा रंगताना सुद्धा पुण्यात पाहायला मिळते. नाही, अशा पद्धतीचं नाही आहे. एक लक्षात ठेवा, पक्षाचा कोणताही प्रामाणिक कार्यकर्ता असतो त्याची इच्छा असते की आपल्याला उमेदवारी मिळावं, आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी त्यासाठी बऱ्याच वेळ आम्ही प्रयत्नही केले. परंतु ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता त्यातनं एखादी प्रतिक्रिया देत असतो, त्याचा अर्थ तो त्याच्या मनातल्या भावना किंवा त्याच्यामध्ये आलेला तो हे असतो, भावना असते तर तो व्यक्त करतो. पण त्याचा अर्थ असा नाही की तो पक्षाच्या विरोधात. त्यामुळं भविष्यामध्ये परत त्या कार्यकर्त्यांची समजूत काढून आम्ही एकत्र काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, पक्षश्रेष्ठींनी किंवा पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांच्यासोबत तुमचं आता ह्या संदर्भातला उमेदवारी संदर्भात तुम्ही काय चर्चा झाली, आणि आत्ता जे तुम्ही दिलेले उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे तुम्ही उभे राहणार आहेत का? निश्चितपणे ह्या ठिकाणी पहा, त्या उमेदवाराच्या मागे आम्ही भक्कमपणे राहणार आहे आणि मला खात्री व्यक्त करतो की ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.